हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे. गाईज, आज आपण अध्यात्मामधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करणार आहोत. तो विषय म्हणजे कर्ममार्ग, लॉ ऑफ कर्मा. पण त्याआधी मला तुमच्या सगळ्यांचे परत एकदा आभार मानायचे आहेत. ते म्हणजे दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी. एक म्हणजे आपल्या चॅनलचे 2000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. त्याचबरोबर मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण मेडिटेशनच्या कोर्सबद्दल देखील सांगत आलेले आहोत. त्या कोर्सची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असते, त्यावर क्लिक करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि याला अनेकांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे. या आमच्या कोर्सला अनेक जण छान रिस्पॉन्स देत आहेत, त्याबद्दल देखील सर्वांचे मनापासून आभार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्ममार्ग हा भारतीय अध्यात्मामधला अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. ठीक आहे, पण हा विषय समजायच्या आधी सायकोलॉजिकल पॅटर्न ही कन्सेप्ट आपल्या सगळ्यांची स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. ही कन्सेप्ट पूर्णपणे कळलेलं असणं गरजेचं आहे. त्याशिवाय या व्हिडिओमध्ये मी कर्ममार्गाबद्दल जे काही सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला समजणार नाही. आणि म्हणून आपण सायकोलॉजिकल पॅटर्नच्या 3 व्हिडिओची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये असलेले तिन्ही व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला सायकोलॉजिकल पॅटर्न ही कन्सेप्ट काय आहे हे लक्षात येईल आणि तेव्हा तुम्हाला कर्ममार्ग समजायला नीट मदत होईल. त्यामुळे मी सर्वांना ही विनंती करतो की जर कर्ममार्ग डिटेलमध्ये डीपमध्ये समजून घ्यायचा असेल तर सायकोलॉजिकल पॅटर्न ही कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. ते 3 व्हिडिओ पहा आणि ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आजचा विषय अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. तर आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. अध्यात्मानुसार आपल्या अंतरंगात एक सूक्ष्म घटक वसलेला असतो. हा सूक्ष्म घटकच आपले खरे स्वरूप असते. पण मग हे खरे स्वरूप आपल्याला का जाणवत नाही? कारण या खऱ्या स्वरूपावर सायकोलॉजिकल पॅटर्नचे अनेक लेयर्स असतात. जेव्हा हे लेयर्स पूर्णपणे नष्ट होतात तेव्हा आपल्याला आपले खरे स्वरूपाची जाणीव होते आणि यालाच आत्मसाक्षात्कार किंवा एनलायटनमेंट असे म्हणले जाते. ठीक आहे, आता हे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करण्याचे 4 मार्ग अध्यात्मानेच सांगितलेले आहेत. ज्ञानमार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग. या कर्ममार्गाबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तर आता मी हे गृहीत धरतो की सायकोलॉजिकल पॅटर्न ही कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेली आहेत आणि त्या अनुषंगाने मी आज कर्ममार्ग एक्सप्लेन करणार आहे. आता कर्ममार्गामध्ये सुद्धा भौतिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने फॉलो करण्याचा कर्ममार्ग आणि पारलौकिक उद्दिष्ट म्हणजे आत्मसाक्षात्कार, एनलायटनमेंट अशी उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने फॉलो करायचा कर्ममार्ग असे 2 भाग होतात. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात की भौतिक सुख, मनशांती, ठीक आहे, किंवा आयुष्यात सगळं छान होणं, या ज्या गोष्टी आहेत याच्या उद्देशाने आपल्याला कर्ममार्ग जर वापरायचा असेल तर तो कसा वापरला जातो ते सर्वप्रथम जाणून घेऊयात. सो सायकोलॉजिकल पॅटर्न ही कन्सेप्ट जी तुम्हाला समजलेली आहे त्या सायकोलॉजिकल पॅटर्नचे मुख्यतः 2 भाग होतात. पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स आणि निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स. सायकोलॉजिकल पॅटर्न ही गोष्ट अशी असते की सायकोलॉजिकल पॅटर्ननुसार आपल्या मनामध्ये विचार येत असतात आणि तेच विचार लाईफमध्ये मॅनिफेस्ट होत असतात. ओके, सायकोलॉजिकल पॅटर्न कुठल्याही विषयाचे असू शकतात, कुठल्याही बाबतीत असू शकतात, कधीही तयार झालेले देखील असू शकतात. हे सायकोलॉजिकल पॅटर्नच आपल्या मनामध्ये विचार निर्माण करत असतात किंवा या सायकोलॉजिकल पॅटर्ननुसारच आपल्या मनामध्ये विचार येत असतात आणि ते विचार आपल्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट होत असतात. त्यामुळे जसे सायकोलॉजिकल पॅटर्न तसं आपलं आयुष्य असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आणि त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य पाहिलं तर आपल्याला लक्षामध्ये येतं की त्या व्यक्तीचे सायकोलॉजिकल पॅटर्न काय स्वरूपाचे आहेत ते. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त नकारात्मक गोष्टीच घडत असतील तर समजून घ्यायचं की त्या व्यक्तीच्या सायकोलॉजिकल पॅटर्नमध्ये नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्नचा रेशो जास्त आहे. ठीक आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर का फक्त सकारात्मक गोष्टी घडत असतील किंवा जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी घडत असतील तर समजून घ्यायचं की त्या व्यक्तीच्या सायकोलॉजिकल पॅटर्न्समध्ये सकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्नचा रेशो जास्त आहे. पण मग आता हा प्रश्न उद्भवतो की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर का नकारात्मक घटना जास्त घडत असतील आणि याचा अर्थ त्या व्यक्तीचे नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न जास्त असतील तर त्यावर उपाय काय? स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस केल्यानंतर सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. पण कुठले सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला हवेत
याचा चॉईस आपल्याकडे आहे का? म्हणजे मी जेव्हा मेडिटेशन करतो किंवा कुठलं तरी नामस्मरण करतो, कुठली तरी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतो, तेव्हा माझे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात, पण त्यामध्ये पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज न होता फक्त निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला हवेत. हा चॉईस आपल्याकडे असतो का? तर नाही. आपण जेव्हा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होण्याच्या उद्देशाने स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो तेव्हा रँडमली सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होत जातात. हां, विशिष्ट सिक्वेन्समध्ये ते इरेज होत असतात किंवा जे सायकोलॉजिकल पॅटर्न सगळ्यात रिसेंट डेव्हलप झालेले आहेत ते सायकोलॉजिकल पॅटर्न सगळ्यात आधी इरेज होत असतात आणि आधीचे सायकोलॉजिकल पॅटर्न, जुने सायकोलॉजिकल पॅटर्न सगळ्यात नंतर इरेज होत असतात. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण, बरोबर. पण मला जर का माझे पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स असेच राहावेत आणि फक्त निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज व्हावेत अशी इच्छा असेल तर, कारण पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्ननुसार माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स येणार आहेत आणि त्यानुसार माझ्या लाईफमध्ये घडणाऱ्या घटनासुद्धा पॉझिटिव्ह असणार आहेत. म्हणजे माझ्या पॉझिटिव्ह थॉट्सचं मॅनिफेस्टेशन देखील पॉझिटिव्ह असणार आहे, जे मला हवं आहे, बरोबर. पण माझ्या निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्ननुसार जर का निगेटिव्ह थॉट्स येणार असतील आणि त्याचं निगेटिव्ह घटना घडणार असतील, निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन होणार असेल, तर ते मात्र मला नको आहे. आणि म्हणून मला फक्त निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करायचे आहेत, पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स असेच अबाधित राहावेत अशी माझी इच्छा असेल. तर त्यासाठी काही करता येईल का? तर इथे पिक्चरमध्ये एंट्री होते ती कर्ममार्गाची. कर्ममार्ग हा एकमेव असा मार्ग आहे जो आपले पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स असेच ठेवून निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो. कर्ममार्गामध्ये सांगितल्यानुसार जेव्हा आपण एखादं सत्कर्म करतो, म्हणजेच जेव्हा आपण एखादं चांगलं कर्म करतो, तेव्हा आपला एक निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतो आणि त्याच्या जागी एक पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट होतो. आले लक्षात? आणि आपण जितकं जास्त सत्कर्म करतो, आपण जितकं जास्त चांगली कर्म करतो, तितके जास्त निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होत जातात आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स वाढत जातात. आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्सचं संख्या जेवढी जास्त असेल तेवढं आपल्या आयुष्यामध्ये त्याचं होणारं मॅनिफेस्टेशन हे देखील पॉझिटिव्ह असतं. एक उदाहरण पाहूयात. समजा एक कोणीतरी मुलगी आहे, त्या मुलीला पाण्याचा फोबिया आहे. ठीक आहे, पाण्याचा फोबिया आहे. पाण्याचा फोबिया असणं हा एक निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न कन्सिडर केला जातो. ठीक आहे, पण विशिष्ट वयानंतर, एक 10वी झाल्यानंतर किंवा 12वी झाल्यानंतर तिला अनेक जण पाण्याच्या भीतीबद्दल समजावतात, तिचं थोडंफार काउन्सिलिंग केलं जातं किंवा तिच्या आजूबाजूचे तिचे मित्रमैत्रिणी जेव्हा स्विमिंगला वगैरे जातात तेव्हा ते तिला देखील बरोबर घेऊन जातात, तिची भीती कमी होण्यासाठी तिला मदत करतात, तिला समजावतात आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून ती मुलगी शेवटी पाण्याचा फोबिया असून देखील स्विमिंग शिकायला तयार होते. ठीक आहे, आणि मग ती मनाचा हिय्या करून पाण्यामध्ये उतरते, हातपाय मारायला सुरुवात करते, काही दिवसांनी ती स्विमिंग शिकते सुद्धा. ठीक आहे, आणि देन स्विमिंग शिकल्यानंतर जेव्हा तिच्या मनातली पाण्याची भीती कमी होते, पाण्याचा फोबिया कमी होतो, तेव्हा इथे आपण असं म्हणू शकतो की तिच्या मनामध्ये एक निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न होता, पण काही कारणामुळे तिने पॉझिटिव्ह कर्म केलं आणि त्याच्या जागी आता पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न तयार झालेला आहे. त्या मुलीला आता पाण्याची भीती नाही, पाण्याच्या भीतीचा फोबिया असलेला सायकोलॉजिकल पॅटर्न आता खोडला गेलेला आहे. याला म्हणतात कर्माच्या माध्यमातून सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करणे किंवा चेंज करणे. ठीक आहे, असंच आता पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न नकारात्मक कर्मामुळे कसा खोडला जातो आणि त्याच्या जागी नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होतो याचं उदाहरण पाहूयात. समजा एक कोणीतरी मुलगा आहे, मुलगा एक 12वी झालेला किंवा 20-22 वर्षांचा आहे असं कन्सिडर करायला हरकत नाही. हा मुलगा जन्माला आल्यापासून त्याच्यावर संस्कार केले गेलेले आहेत की दारू पिणं ही चुकीची गोष्ट असते, दारू पिणं हे शरीरासाठी हानिकारक असतं, कुठलंही व्यसन हे आपल्या शरीरासाठी, आपल्या मानसिकतेसाठी हानिकारक असतं, हे त्याला लहानपणापासून शिकवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट झालेला आहे, बरोबर. असं असताना तो एका अशा संगतीमध्ये राहायला सुरुवात करतो ज्या संगतीमध्ये
दारू पिणं, स्मोक करणं किंवा कुठली व्यसनं करणं या गोष्टी जनरलाइज आहेत. जनरली सगळेजण त्या ग्रुपमध्ये हे करत असतात. अशा वेळेला त्या ग्रुपकडून त्याला सांगितलं जातं की अरे काही नाही रे, एकदा केल्यामुळे काही होत नाही, कधीतरी केल्यामुळे काही होत नाही, केलं तरी चालतं. आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर राहून राहून त्यांच्याकडून या गोष्टी शिकून तो मुलगासुद्धा एक दिवस काही व्यसनं करायला सुरुवात करतो. याला आपण भीड चेपली गेली असं म्हणलं तरी चालू शकतं. आणि मग काही दिवसांनी त्याचे सायकोलॉजिकल पॅटर्न असे तयार झालेले आहेत की नाही, कधीतरी व्यसनं करायला हरकत नाही किंवा व्यसनं केलं तरी चालतं, व्यसनं आपल्यासाठी हानिकारक नसतात, आपण कुठे एवढे व्यसनं करतो वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे इथे काय झालं तर एक पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न आधी अस्तित्वात होता, पण नकारात्मक कर्म घडल्यामुळे पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न खोडला गेला आणि त्याच्या जागी नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न तयार झालेला आहे. एखादी गोष्ट करण्यासाठी हिंमत करणं ही सुद्धा एक प्रकारचे कर्मच असते. याचा अर्थ असा होतो की आपण जशी कर्म करतो त्यानुसार आपले सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज पण होत असतात आणि नवीन डेव्हलप पण होत असतात. ठीक आहे, याचा अर्थ असा देखील होतो की तुमचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स काहीही असले तरीसुद्धा विरुद्ध गोष्टी करण्याची संधी आपल्याला आयुष्याकडून वेळोवेळी मिळत असते. ठीक आहे, त्या संधीचा लाभ करून घ्यायचा की नाही, त्या संधीचा फायदा करून घ्यायचा की नाही हा सर्वस्वी आपला चॉईस असतो. पण ज्या संधीचा तुम्ही फायदा करून घेणार आहात, ज्या संधीचा तुम्ही लाभ घेणार आहात, त्या संधीनुसार आपले आधीचे सायकोलॉजिकल पॅटर्न जर विरुद्ध असतील तर ते खोडले जाणार आहेत आणि त्याच्या जागी नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होणार आहेत. आणि मग नवीन तयार झालेल्या सायकोलॉजिकल पॅटर्ननुसारच आपल्या मनामध्ये विचार येऊन त्या गोष्टी इथून पुढे नियमित वाढत जाणार आहेत, मॅनिफेस्ट होत जाणार आहेत. म्हणजे त्या मुलीच्या मनामध्ये असलेली पाण्याची भीती, पाण्याचा फोबिया हा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज झाल्यामुळे त्याच्या जागी नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न तयार झालेला आहे की पाण्याची भीती तिला आता वाटत नाही. त्यामुळे आता पाण्यामध्ये उतरण्याच्या घटना तिच्या आयुष्यामध्ये वारंवार घडणार आहेत. तसंच त्या मुलाच्या मनामध्ये असलेली भीड देखील चेपली गेलेली असल्यामुळे आता त्याच्या जागी ड्रिंक करणं, स्मोक करणं, कुठलेही व्यसन करणं हे जनरल आहे, ओके आहे, काही हरकत नाही, हा सायकोलॉजिकल पॅटर्न तयार झालेला असल्यामुळे त्या घटना देखील आता त्याच्या आयुष्यामध्ये वारंवार वाढत जाणार आहेत. यालाच असं देखील म्हणतात की तुम्ही जे कर्म करता ते तुमच्याकडे रिटर्न येत असतं. कारण तुम्ही जे कर्म करता त्यानुसार तुमच्या मनामध्ये सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होत असतो आणि त्यानुसार मनामध्ये विचार येऊन ते विचार मॅनिफेस्ट होत असतात. आणि म्हणून तुम्ही कायम चांगलं कर्म करावं, सत्कर्म करावं असं सांगितलं जातं. कारण तुम्ही जसं कर्म कराल तसे त्याचे रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत, मग ते कर्म कुठलं का असेना. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपली काही कर्म अशी असतात ज्या कर्मांचे रिटर्न्स आपल्यावर उलटू देखील शकतात. याचा अर्थ काय होतो तर एक उदाहरण घेऊयात. समजा एक सरळ मार्गी चालणारा माणूस आहे. म्हणजे काय तर त्या माणसामध्ये पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत आणि त्यानुसार तो माणूस आयुष्यामध्ये सरळ मार्गी आयुष्य जगत आहे. पण काही कारणामुळे त्याच्यावर अशी कुठली तरी वेळ आली की ज्यामुळे त्याला कुणाची तरी फसवणूक करावी लागली. जेव्हा आपण एखादं कुकर्म करतो, वाईट कर्म करतो, तेव्हा चांगला सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होऊन त्याच्या जागी नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट होत असतो, बरोबर. आता इथे त्याने केलेल्या कुकर्मानुसार जो सायकोलॉजिकल पॅटर्न डेव्हलप झालेला आहे त्याचं मॅनिफेस्टेशन दोन पद्धतीने होत असतं. एक म्हणजे त्याला आता अजून जास्त लोकांना फसवण्याच्या संधी मिळणार आहेत आणि दोन, त्याने जे केलं ते कदाचित त्याच्या बाबतीत देखील घडू शकतं. ठीक आहे, मी केलेल्या कुकर्मानुसार जेव्हा माझा सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट होतो, म्हणजेच आता मला जी गोष्ट योग्य वाटतीये, आता मला जी गोष्ट करण्यामध्ये काही फारसं वावगं वाटत नाहीये, ती गोष्ट आता मी अट्रॅक्ट करणार आहे. यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात. पण ते अट्रॅक्शन कुठल्या पद्धतीने होईल ते सांगता येत नाही. म्हणजे लोकांची फसवणूक करण्यामध्ये मला जर आता काही वावगं वाटत नाहीये तर कदाचित मला लोकांना फसवण्याच्या अजून संधी देखील मिळू शकतात किंवा कोणीतरी येऊन मला फसवण्याची देखील शक्यता असू शकते. हे देखील मॅनिफेस्टेशन आहे. सो तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटतीये, जी गोष्ट करण्यामध्ये तुम्हाला आता काहीही वावगं वाटत नाहीये, ती गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात. कुठल्या स्वरूपामध्ये ती गोष्ट अट्रॅक्ट होईल हे नाही सांगता येत.
सो आपण जेव्हा एखादं कुकर्म करतो तेव्हा त्याचे जे रिटर्न्स मिळतात ते रिटर्न्स या दोन मार्गांनी असू शकतात. एक तर आपल्याला अजून जास्त कुकर्म करण्याची संधी मिळू शकते, त्याचबरोबर आपल्या बाबतीमध्ये देखील कोणीतरी असं वागेल याची देखील शक्यता असते. हे देखील मॅनिफेस्टेशन आहे. आणि म्हणून ढोबळ पद्धतीने कर्ममार्गाबद्दल असं सांगितलं जातं की तुम्ही जे कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जसं वागाल त्यानुसार तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत. म्हणजे आता त्या माणसाकडे नवीन कुकर्म करण्याची देखील संधी आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये देखील कदाचित काही कुकर्मासारख्या घटना घडू शकतात. आता यापैकी जर त्याने संधी स्वीकारल्या आणि त्याने त्याची कुकर्म चालूच ठेवली तर त्याला मिळणारं जे मॅनिफेस्टेशन आहे त्याच्या बाबतीमध्ये होणारी जी कुकर्म आहेत ती सुद्धा तशीच चालत राहणार. ते थांबवण्यासाठी त्याने काय करणं गरजेचं आहे, तर ठीक आहे, एकदा गरज पडली म्हणून मी कोणाची तरी फसवणूक केलेली आहे, याच्यानंतर कितीही संधी मिळाल्या तरी आता मी त्या संधीचा फायदा करून घेणार नाही. मला एकदा कुकर्म करावं लागलं तोपर्यंत ठीक आहे, याच्या पुढे मी कुकर्म करणार नाही. त्यामुळे परत त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट होतो आणि त्याच्याकडे येणारं मॅनिफेस्टेशन म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये घडणाऱ्या अशा काहीतरी गोष्टी देखील थांबतात. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला मिळणाऱ्या संधींचा तुम्ही फायदा घेत राहताय तोपर्यंत तुम्हाला त्याचे रिटर्न देखील मिळत राहणार आहेत. ज्या क्षणी तुम्ही त्या संधींचा फायदा घेणं थांबवाल त्या क्षणी तुमच्या बाबतीमध्ये देखील असं काहीतरी घडणं थांबू शकतं. आता हेच चांगल्या कर्माच्या बाबतीमध्ये देखील घडत असतं. उदाहरणार्थात मला जर कधी कोणाला मदत करायची संधी मिळाली आणि जर मी त्या संधीचा फायदा करून घेतला तर त्याचं मॅनिफेस्टेशन सुद्धा दोन मार्गांनी होत असतं. एक म्हणजे मला अजून जास्त लोकांना मदत करण्याची संधी मिळू शकते, त्याचबरोबर मला जेव्हा गरज असेल तेव्हा मला देखील कुठून तरी मदत मिळू शकते. म्हणजे तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचं किंवा सत्कर्माचं देखील फळ तुम्हाला दोन मार्गांनी मिळतं. तुम्हाला अजून जास्त सत्कर्म करण्याची संधी मिळते आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुमच्या बाबतीमध्ये देखील कोणीतरी सत्कर्म करतं. हे दोन्ही मार्गाने घडतं. म्हणजे जसे सायकोलॉजिकल पॅटर्न्स असतात त्यानुसार तुम्ही वागत असता आणि ज्यानुसार तुम्ही वागत असता त्यानुसार सायकोलॉजिकल पॅटर्न तयार पण होत असतात असं कर्ममार्ग सांगत असतो. आणि त्यामुळे तुमचे सायकोलॉजिकल पॅटर्न जरी नकारात्मक असतील तरी सुद्धा सकारात्मक गोष्टी करण्याची संधी आपल्याला आपलं आयुष्य वारंवार देत असतं. ज्या क्षणी आपण त्या संधीचा फायदा करून घेतो त्या क्षणी आपला नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न खोडला जाऊन त्याच्या जागी सकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न कोरला जात असतो. ठीक आहे, यानुसार आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढी सत्कर्म करतो, जेवढी चांगली कर्म करतो तेवढे आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह बेनिफिट्स मिळत असतात, तेवढं आपण आपलं भौतिक सुख अचीव करू शकतो. आणि त्यामुळे भौतिक सुख मिळवण्यासाठी देखील सत्कर्म करत राहणं हे कधीही फायदेशीरच असतं. आता पाहूयात पारलौकिक उद्देश साध्य करण्यासाठी म्हणजेच आत्मसाक्षात्कार किंवा एनलायटनमेंट या गोष्टी साध्य करण्यासाठी कर्ममार्ग कसं सहाय्य करतो ते. आत्मसाक्षात्कार, एनलायटनमेंट या गोष्टी कशा अचीव होतात, तर जेव्हा मानवाचे जास्तीत जास्त सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात तेव्हा आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते. जेव्हा आपण म्हणजे हे शरीर आहोत हा सायकोलॉजिकल पॅटर्न देखील इरेज होतो तेव्हा मानवाला आत्मस्वरूपाची जाणीव होते आणि त्या आत्मस्वरूपाची जाणीव होण्यालाच आत्मसाक्षात्कार असे म्हणले जातात. बरोबर. आता पाहूयात जास्तीत जास्त सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करणं आणि कर्ममार्ग हे एकमेकाशी कसं संबंधित आहे. आता समजा आपण कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केली नाही किंवा कुठल्याही मार्गाचा अवलंब केला नाही तरीसुद्धा आपले नियमित सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतच असतात. ठीक आहे, आपल्या सायकोलॉजिकल पॅटर्ननुसार आपल्या मनामध्ये विचार येतात आणि ते विचार मॅनिफेस्ट होतात. जेव्हा ते विचार मॅनिफेस्ट होतात तेव्हा ज्या सायकोलॉजिकल पॅटर्नवरून तो विचार आलेला असतो तो सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होत असतो. ठीक आहे, यालाच आपल्या भारतीय अध्यात्मामध्ये म्हणतात की भोग भोगून टाकायचे असतात. भोग भोगून टाकायचे असतातचा अर्थच हा होतो. हे जे भोग आहेत म्हणजे काय असतं हे सायकोलॉजिकल पॅटर्नबद्दलच भाष्य केलं जातं. सायकोलॉजिकल पॅटर्नला अनेक ठिकाणी अनेक शब्द वापरण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी भोग वापरतात, काही ठिकाणी पाप आणि पुण्य हे शब्द देखील वापरले जातात की त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळालेली आहे. याचा अर्थ काय होतो तर त्याने काहीतरी वाईट कर्म केलेलं आहे, त्या वाईट कर्मामुळे निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न डेव्हलप झाला आहे आणि त्याचं मॅनिफेस्टेशन म्हणजे आयुष्यामध्ये नकारात्मक घटना घडलेली आहे. सो त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळालेली आहे, त्याला त्याच्या पुण्याचं फळ मिळालेलं आहे. ठीक आहे, किंवा त्याचे हे भोग आहेत ते भोग भोगल्याशिवाय तर ते संपणार नाही आहेत.
या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं सायकोलॉजिकल पॅटर्नबद्दलच सांगितलेलं जात आहे. सो भोग भोगून टाकायचे असतात, भोग भोगल्यावरच नष्ट होतात. याचा अर्थ असा होतो की सायकोलॉजिकल पॅटर्ननुसार जे मनामध्ये विचार येतात ते विचार जेव्हा मॅनिफेस्ट होतात तेव्हा तो मूळ सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होत असतो. ठीक आहे. सो सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होण्याचा हा एक मार्ग झाला. पण हे आपण कॉन्शियसली करतो का? नाही. कॉन्शियसली जर का आपल्याला सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करून आत्मसाक्षात्काराची अनुभूती करून घ्यायची असेल, एनलायटनमेंट अचीव करायचं असेल, तर त्यासाठी कर्ममार्गाच्या माध्यमातून कसे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज केले जातात ते आता आपण जाणून घेऊयात. त्याचबरोबर अनेक जणांच्या बाबतीमध्ये आपण असं देखील पाहिलेलं असतं की ती व्यक्ती तर चांगली असते पण त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये एक सतत नकारात्मक घडत असतं. त्यामागचं कारण असं देखील सांगितलं जातं की मनुष्य प्राणी हा जन्माला येताना काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स घेऊन जन्माला येत असतो. मागच्या अनेक जन्मांमधले सायकोलॉजिकल पॅटर्न मिळून एक सायकोलॉजिकल पॅटर्नचा साठा जो तयार झालेला असतो त्याला संचित कर्म असं म्हटलं जातं. आणि त्या संचित कर्मांमुळे त्याचं मॅनिफेस्टेशन म्हणून या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नकारात्मक घटना घडत असतात. ती व्यक्ती सकारात्मक कर्म करत असते, स्वभावाने चांगली असते, पण त्याच व्यक्तीच्या बाबतीमध्ये अशा नकारात्मक गोष्टी का घडतात असा जेव्हा शंका आपल्या मनामध्ये येते, असा जेव्हा प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होतो तेव्हा त्याचं उत्तर असं असतं की त्या व्यक्तीचं आत्ताचं कर्म चांगलं आहे पण आधीचं संचित कर्म म्हणजे साठलेल्या सायकोलॉजिकल पॅटर्नमध्ये नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्नची क्वांटिटी इतकी जास्त आहे की ते सगळे इरेज होण्यासाठी खूप जास्त सकारात्मक कर्म करणं गरजेचं आहे. आता पाहूयात कर्ममार्गाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करून आत्मसाक्षात्काराचा अनुभव कसा घेतला जातो ते. ठीक आहे. कर्ममार्ग असं सांगतो की जे तुम्ही कर्म करता त्या कर्मानुसार तुमच्या मनामध्ये सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होत असतात आणि विरुद्ध सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होत असतात. म्हणजे नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न असून देखील जेव्हा तुम्ही काही कारणामुळे सकारात्मक कर्म करता तेव्हा तुमचा नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न खोडला जातो. बरोबर. अशा पद्धतीने कर्ममार्गामध्ये जुने सायकोलॉजिकल पॅटर्न खोडले जातात. पण यामध्ये ज्ञानबाची मेक अशी आहे की नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होण्यासाठी मी सकारात्मक कर्म करतो ज्यामुळे नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज देखील होतो. पण त्याचबरोबर सकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न देखील डेव्हलप होतो. त्याचं काय? आत्मसाक्षात्कारासाठी सर्वच्या सर्व सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होणं गरजेचं असतं. बरोबर. मी सकारात्मक कर्म कशासाठी करतोय तर नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हावा म्हणून. पण त्याच्या बदल्यात जर का नवीन सकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होणार असेल तर तो कसा काय खोडला जाईल? अध्यात्मामध्ये यासाठी एक छान रूपक वापरलेले आहे. हे रूपक असे आहे की असं समजा की माझ्या बोटामध्ये काटा रुतलेला आहे. आता बोटामध्ये रुतलेला काटा काढण्यासाठी आपण वेगळा काटा घेत असतो. वेगळ्या काटाने आपण हा काटा काढून टाकत असतो. बरोबर. हा काटा काढून टाकल्यानंतर ज्या काट्याने तो काटा काढला तो आपण आपल्यापाशीच ठेवून देत असतो की तो काटा देखील आपण टाकून देत असतो? तर नाही, आपण दोन्ही काटे फेकूनच देत असतो. असंच माझ्यामध्ये असलेले नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करण्यासाठी मी सत्कर्म करतो. ठीक आहे. पण त्यामुळे जर का पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट होणार असतील तर आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये असलेला हा देखील एक अडथळाच होतो. आपल्याला दोन्ही काटे हे फेकूनच द्यायचे असतात. यानुसारच आपल्याला नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न आणि सकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न दोन्ही स्वरूपाचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला आत्मानुभूतीचा अनुभव येतो, आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते. मग आत्ता मला जुने सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज पण करायचेत पण नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न मात्र तयार होता कामा नयेत. यासाठी काय करता येईल बरं? आणि याचे उत्तर देण्यासाठी आता इथे एंट्री होते ती भगवद्गीतेची. ठीक आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुन श्रीकृष्णाला असा प्रश्न विचारतो असं काही ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा माझे आप्तेष्ट माझ्यासमोर असताना मी त्यांच्या विरोधामध्ये कसं काय युद्ध करायचं. त्यावर श्रीकृष्ण त्याला काही गोष्टी सांगतो. पण जेव्हा तार्किकदृष्ट्या भगवद्गीतेचा अभ्यास केला जातो तेव्हा लक्षामध्ये असं येतं की अर्जुनाने श्रीकृष्णाला असं विचारलेलं असण्याची शक्यता आहे की मी हे कर्म केलं असता माझ्या मनामध्ये जर का त्याचे निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होणार असतील तर त्यानुसार माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याचं निगेटिव्ह मॅनिफेस्टेशनच होणार आहे. किंवा आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने विचार करता माझ्या मनामध्ये कुठलेही सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट होणं हे हानिकारकच आहे. असं असताना तू तर मला नकारात्मक कर्म करायला सांगतोयस, यावर उपाय काय? आणि यावर
श्रीकृष्णाने जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर असं आहे की कर्म करत राहा पण फळाची चिंता करू नका. याचा अर्थ असा होतो की जेव्हा मला माझा एखादा निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करायचा असतो किंवा माझ्या मनात असलेले सर्व निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करण्यासाठी मी सत्कर्म करतो, मी चांगलं कर्म करतो, पॉझिटिव्ह कर्म करतो, तेव्हा माझे निगेटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात. पण ते कर्म करताना जर का मी फळाची अपेक्षा न ठेवता ते कर्म केलं तर माझे नवीन पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स तयार होत नाहीत. म्हणजे काय तर एखादं कर्म करताना मी जजमेंटली करत नाही आहे की हे कर्म चांगलं आहे की हे कर्म वाईट आहे, याचा विचार न करता केवळ आणि केवळ माझं कर्तव्य आहे हे कर्म करणं. म्हणून जेव्हा मी ते कर्म करतो तेव्हा त्याच्या बदल्यामध्ये माझे सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होत नाहीत. त्याच्या विरुद्ध असलेले सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात. चांगलं कर्म केलं तर वाईट सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होणार आहेत, वाईट कर्म केलं तर चांगले सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होणार आहेत. पण ही दोन्ही कर्म जर का मी फळाची अपेक्षा न ठेवता केली तर त्याच्या बदल्यात माझे नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न तयार देखील होणार नाही आहेत. मी जर का फळाची अपेक्षा न ठेवता चांगलं कर्म केलं तर माझा वाईट सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होणार आहे पण चांगला सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होणार नाही आहे. किंवा मी फळाची अपेक्षा न ठेवता नकारात्मक कर्म जरी केलं तरीसुद्धा माझा सकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होणार आहे पण नवीन नकारात्मक सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होणार नाही आहे. आणि याच उद्देशाने श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. जेव्हा आपण फळाची अपेक्षा न करता कर्म करत असतो तेव्हा आपले जुने सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात पण नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न्स तयार होत नाहीत. तेव्हा आपल्याला एक वेळ अशी येते की आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते. हा झाला कर्ममार्ग. आणि हा कर्ममार्ग सगळ्या मार्गांच्या बरोबर वापरला जातो. यामागचं कारणच असं आहे की आपण डे टू डे लाईफमध्ये जगत असताना, या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडत असताना, आपल्या हातून अनेक कर्म घडत असताना त्या कर्मामुळे नवीन नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होत राहण्याची शक्यता असते. शक्यता नाही, तयार होतच असतात. पण मी जर का आध्यात्मिक मार्गावर असेल आणि मला आत्मसाक्षात्काराची अनुभूती घ्यायची इच्छा असेल तर त्यासाठी मी साधना करतोय, उपासना करतोय, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतोय, मी योग मार्गानुसार मेडिटेशन करतोय, मी भक्ती मार्गानुसार नामस्मरण करतोय, भरपूर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करून मी माझे जुने सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करतोय. पण डे टू डे लाईफमध्ये वेगळी कर्म करून जर माझे नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होत असतील तर, म्हणजे एकीकडे मी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करून जुने सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करतोय तर दुसरीकडे माझ्या हातून निरनिराळी कर्म होऊन नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न जर तयार होत असतील तर ॲट द एंड ऑफ द डे मी जागेवरून हललेलोच नाहीये. बरोबर, ॲट द एंड ऑफ द डे आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने माझी वाटचाल होतच नाहीये. मी ज्या जागेवर होतो त्याच जागेवर अजूनही आहे. बरोबर, त्यामुळे मी जरी योग मार्गातला असेल आणि मी मेडिटेशन करत असेल किंवा मी भक्ती मार्गातला असेल आणि मी नामस्मरण करत असेल आणि त्या माध्यमातून मी माझे जुने सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करत असेल तरीसुद्धा मला डे टू डे लाईफमध्ये कुठलीही कर्म करताना निष्काम कर्म म्हणजेच फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं गरजेचं आहे. तेव्हा माझे नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न डेव्हलप होणार नाहीत. म्हणजे एकीकडे आपल्याला जुने सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज देखील करायचे आहेत आणि दुसरीकडे नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होण्यापासून त्यांना थांबवायचं आहे देखील. याला म्हणतात कर्ममार्ग, जो इतर सर्व मार्गांच्या बरोबर वापरणं अनिवार्य आहे. बाकी इतर सर्व मार्ग जुने सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करण्यासाठी मदत करतात, पण कर्ममार्ग हा एकमेव असा मार्ग आहे जो नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न्सना देखील डेव्हलप होण्यापासून थांबवतो. थोडक्यात सांगायचं तर कर्ममार्गाच्या माध्यमातून आपण जुन्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सना इरेज देखील करू शकतो आणि नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न्सना तयार होण्यापासून थांबवू देखील शकतो. अनेक जण असे देखील असतात जे इतर कुठलाही मार्ग फॉलो करत नाहीत पण कर्ममार्ग फॉलो करतात, कारण कर्ममार्गाच्या माध्यमातून तुम्हाला भौतिक सुख देखील मिळू शकतं आणि आध्यात्मिक सुख देखील मिळू शकतं. यामागचं कारण म्हणजे कुठल्याही आध्यात्मिक मार्ग फॉलो केला नाही तरीसुद्धा जुने सायकोलॉजिकल पॅटर्न जेव्हा मॅनिफेस्ट होणार आहेत तेव्हा ते नष्ट होणारच आहेत. पण फक्त कर्ममार्ग जरी फॉलो केला तरी कर्ममार्ग नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न डेव्हलप होण्यापासून थांबवतो.
आणि त्यामुळे अनेक जण असे असतात जे केवळ आणि केवळ कर्ममार्गाच्या माध्यमातून देखील आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचतात. आजच्या काळामध्ये अशी किती उदाहरणं आहेत माहीत नाही. आजच्या काळामध्ये कर्ममार्गाच्या माध्यमातून भौतिक सुख मिळवणाऱ्या लोकांची उदाहरणं भरपूर आहेत, पण कर्ममार्गाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचलेल्या लोकांची उदाहरणं माझ्या तरी माहितीमध्ये आजच्या काळामध्ये तरी नाही आहेत. सो गाईज, हा होता आजचा व्हिडिओ जो कर्ममार्गाबद्दल होता. जसं कर्ममार्ग आपले जुने सायकोलॉजिकल पॅटर्न देखील खोडतं आणि नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होण्यापासून देखील थांबवतं आणि आपलं आयुष्य सुंदर होतं, तसंच योग मार्गामधील मेडिटेशन देखील आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी सहाय्य करतं. जर का तुम्हाला मेडिटेशन शिकून घ्यायचं असेल, मेडिटेशन कसं करतात, योग्य मार्गाने मेडिटेशन करण्याची नक्की काय प्रक्रिया आहे हे जर तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर आमचा मेडिटेशनचा कोर्स आहे. या कोर्समध्ये मी स्वतः तुम्हाला लाईव्ह येऊन मेडिटेशन कसं करायचं हे शिकवत असतो, ज्यामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीचा समावेश आहे. तुम्हाला जर तो कोर्स करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या कोर्सची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा. त्यात तुम्हाला आपल्या अकॅडमीची आणि कोर्सची पूर्ण माहिती मिळेल. ॲडमिशन घ्या, मेडिटेशन शिका, आयुष्य सुंदर करा. कोर्समध्ये आपली भेट होईलच. सो हा होता आजचा व्हिडिओ. आयुष्य खूप सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.